हॅलो नमस्कार. चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही बटाटे वडे, मेंदू वडे असे बरेच प्रकारचे वडे खाल्ला आहात, पण कधी मिरची वडे खाल्लात का तुम्ही? तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मिरची वडे कसे करायचे आहेत. तर हा राजस्थानचा फेमस नाश्ता आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी त्यासाठी इथे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. बघू शकता मी ह्याला असं स्वच्छ धुवून घेतले आहेत पाव किलो हिरव्या मिरच्या. आणि त्याच्यासाठी मी इथे पाव किलो मी बेसन घेतलं आहे. पाव किलोच्या आतच आहे म्हणजे 200 ग्राम. आणि मी इथे 4 बटाटे घेतले आहेत. एक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि इथे मी धणे घेतले आहेत, साबुत धणे. त्याला मी थोडंसं असं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमच. आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. तर सर्वात अगोदर मी आता बटाटे शिजायला ठेवते कुकरमध्ये. आता मी सर्वात अगोदर मी इथे बटाटे उकडून घेते. ह्याला 2 ते 3 शिट्ट्या दिल्या की हे मस्त आपले बटाटे उकडून होतील. तर आता आपले बटाटे शिजतायत तोपर्यंत मी मिरच्या कट करून घेते आणि मिरची मधले बी वेगळे करून घेते. ह्यातनं ह्याला असं मधून चीर पाडायची आणि ह्यातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या बिया आहेत ना वेगळ्या करून घेऊया. तर बघू शकता आता मी सर्व असं मिरच्यांमधनं बी वेगळे करून घेतलेले आहेत. हे बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून ठेवूया आणि त्याचबरोबर मी आता बेसन पण मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहे, कारण ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत जास्तच. आणि असं केल्याच्या नंतर आपल्याला जास्त ह्याचं तिखट महसूस होणार नाही, त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. अगदी चिमूटभरच मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांमध्ये असं मीठ चोळून घेते थोडंसं. आणि हे मी तुम्हाला का दाखवत आहे, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघतो की ते लोक आपल्याला असं मीठ वगैरे काही टाकून नाही दाखवत, पण नवशिके जे असतात ज्यांना जमत नसेल ते डायरेक्ट बनवतात आणि त्यामुळे ते कशी मिरची जास्त तिखट होतात, मग ते खाल्ले जात नाहीत. म्हणून ते अर्धवट व्हिडिओ टाकण्यापेक्षा मी म्हटलं पूर्ण आपण तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं. कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण वॉच करा. तर आता हे सर्व मी ह्याच्यामध्ये मीठ चोळून घेतलेलं आहे. आता मी बेसन घोळून घेते. तर आता ह्याच्यामध्ये मी बेसन टाकून घेते सर्वात अगोदर. तर इथे मी 150 ते 200 ग्राम बेसन घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी थोडीशी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेते. अगदी चिमूटभर मी हळद टाकते ह्याच्यामध्ये. आणि मी त्यामध्येच मीठ टाकून घेते थोडंसं. चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करूया. आणि थोडासा मी अगदी 1 पिंच खायचा सोडा ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. तर बघू शकता एकदम मी असा थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे. आणि मी थोडासा ओवा पण ह्याच्यामध्ये टाकून घेते. आपण ओवा थोडासा असा क्रश करून टाकायचा. तर आता ह्याला मी पाणी टाकून मिक्स करून घेते. आता मी ह्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते. अगदी आपल्याला एकदम असं पातळ पण पेस्ट ह्याची बनवायची नाहीये. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ का बघायला सांगितलं, कारण आपण भरपूर जे नवीन शिकत असणार त्यांना मिरचीचे भजे बनवायचे असतील, वडे बनवायचे असतील, तर ते कसं आहे व्हिडिओ बघून कोण करायला जातं, पण त्यात आपण स्किप करून दाखवतो ते त्यांना कळत नाही. मिरच्या जास्त तिखट असतात, मग त्या खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर
बघू शकता आता मी असं पीठ चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे आपण याला बेसन असं घोलून घ्यायचं। याला चांगलं घोळून घेतलं आहे। आता मी बटाटे पण आपले शिजून झालेले आहेत, ह्याला साईडला ठेवून घेते। तर आता बटाटे पण असे चांगले शिजवलेले आहेत, बघू शकता मस्त असा चिरा पडले आहेत। ह्याला मी सोलून घेते। तर आता बटाटे आपले चांगले शिजवून झालेले आहेत, मी ह्याचे साला पण वेगळ्या करून घेतले आहेत। आता आपण ह्याची चांगली असं बटाट्याची भाजी बनवून घेऊया, ज्या प्रकारे आपण वड्याला भाजी बनवतो। चला आता आपण पुढची सुरुवात करूया। आता कढाई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। 1 ते 2 चमच मी तेल टाकून घेते याच्यामध्ये। थोडेसे मी अर्धा चमच इथे जिरे टाकून घेते। त्याचबरोबर मी इथे धने आपण ते वाटून घेतलेले धने आहेत, मी ह्याच्यामध्येच ऍड करते। मी कांदा पण टाकून घेते याच्यामध्येच। आपल्याला कांदा वगैरे काही असं एकदम असं काळं नाही करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसंच मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट पण परतून घेते। आता थोडीशी मी ह्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकून घेते। थोडासा मी पाव चमच धनेपूड टाकून घेते। थोडासा गरम मसाला पाव चमच, अगदी जास्त ह्याच्यामध्ये मसाल्याची गरज नाही लागणार ऍड करायला। आणि थोडंसं मी चिली पावडर टाकून घेते आहे, अर्धा चमच। त्याचबरोबर मी इथे आमचूर पावडर सुद्धा टाकून घेते। आता हे आपलं सगळं मस्त असं भाजून झालेलं आहे, मिक्स करून ह्याच्यामध्येच मी बटाटे टाकून घेते। तर चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेते। आपण बेसनमध्ये मीठ टाकलेलंच आहे, ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकून घेते। आता मी ह्याच्यामध्ये बटाटे पण परतून घेते। आता ह्याला मी एकजीव करून घेते, सगळं असं मिक्स करून ह्याला मी मॅशरनीच आता मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे आपण ह्याला पूर्ण असं मॅश करून घेऊया भाजीला। आता हे सगळं मी असं मॅशरनी मॅश करून घेतली आहे, बघू शकता आपली भाजी कशी मस्त तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेते। हे पण आपण सगळं मिक्स करून घेऊया कोथिंबीर। मस्त आपली आता मिरची वड्याची भाजी तयार झालेली आहे। आता ह्याला मी खाली काढून घेते आणि त्याच गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवते आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते लगेच। आता आपली भाजी तयार झालेली आहे, थंड पण मी ह्याला करून घेतली आहे। ह्याच्यामध्ये आता मी भरून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये अशी भाजी भरून घ्यायची। असे मस्त कुरकुरीत आपले मिरची वडे बनवूया। आता मी असंच पूर्ण मिरच्यांमध्ये तुम्हाला दाखवते कशी भरायचं आहे। आपण पूर्ण स्टफिंग अशी चांगली भरून घ्यायची याच्यामध्ये। तर बघू शकता असे मस्तपैकी आपण असे पूर्ण मिरची भरून घेऊया। तर बघू शकता आता मी सगळी स्टफिंग अशी भरून घेतली आहे पूर्ण मिरचींमध्ये। तर हे बघा अशी छानपैकी मी भरून घेतली आहे। आता मी ह्याला
बेसनमध्ये मिक्स करून तळून घेणार आहे. तर आता मी ह्याला बेसनमध्ये मिक्स करून घेणार आहे असं पूर्ण. तर बघू शकता असं मस्त आता मी बेसनमध्ये मिक्स करून घेतलंय. आता चला आपण ह्याला तेलात टाकून घेऊया, सोडून घेऊया. तेल आता मस्त असं गरम झालेलं आहे. आपण मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या असं तेलामध्ये सोडून घेणार आहे. तर जास्त नाही, याच्यामध्ये आपण 2 ते 3 मिरच्या टाकून फ्राय करून घेऊया. तर ह्याला मी पलटी करून घेते. तर आपलं तेल असं एकदम असं कडकडीत गरम नाही झालं पाहिजे, कारण आतून आपलं बेसन कच्चं राहणार. त्यामुळे मी जास्त तेलाला असं कडकडीत गरम नाही केलेलं आहे. तर ह्याला असं चांगल्या प्रमाणे आपण असं परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता आपल्या मिरची वडे तयार झालेले आहेत. ह्याला एकदम असं ब्राऊन कलर पण नाही आणायचं आपल्याला. अशा प्रकारे आपण असं तळून घेऊया सगळ्या मिरच्या. तर आता हे मी काढून घेते आहे. तर बघू शकता तुम्हाला आता मिरची वडे कसे वाटले. मिरची वडे तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.